न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या श्रीमती यज्ञोपवीत मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतात. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सहकारी मित्रमैत्रिणींनो, विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. संस्कृती ही संस्कृत आश्रिता असं म्हटलं जातं. आपली भारतीय संस्कृती जी आहे तिचं अधिष्ठान आपल्याला संस्कृतमध्ये सापडतं आणि संस्कृतमधलीच एक पंक्ती जी सरांनी आपल्या चित्रकला मंदिरामध्ये लिहिलेली आहे ते म्हणजे साहित्य संगीत कलाविहीनः साक्षात पशुः शृंगविषाणहीनः. जी व्यक्ती साहित्य म्हणजे वाङ्मय, संगीत आणि कला, मला वाटतं ह्याच्यामध्ये सर्व कला, चित्रकलासुद्धा आहे, यांच्याशिवाय आहे. आता प्रत्येकजण स्वतः त्या कलेचा पारंगत असू शकत नाही, पण ती कला, त्या कलेचं रसग्रहण करणं, ती कला ॲप्रिशिएट करणं, हे सुद्धा मला वाटतं त्याच्यामध्ये येतं. आणि या सगळ्यापासून जी व्यक्ती दूर आहे ती म्हणजे एखाद्या पशुसमानच आहे. असं वाक्य सरांनी आपल्या चित्रकला मंदिरामध्ये लिहून ठेवलेलं आहे कायमस्वरूपी. मला असं वाटतं आपली भारतीय संस्कृती जी आहे ना, ती कलेचं महत्त्व अधोरेखित करत आहे ह्या पंक्तीने. आणि मी विचार करत होते की असं का म्हटलं आहे, कला एवढी महत्त्वाची का आहे? कारण कलेमध्ये कोणताही भेद दिसून येत नाही आपल्याला. त्याच्यामध्ये कुठलाही लिंगभेद नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलाही धर्मभेद नाही आहे, जातीभेद नाही आहे, वयाचासुद्धा भेद नाही आहे. सगळे फक्त कलाकार आहेत आणि कला या एका सूत्राने सगळे जोडले गेलेले आहेत. मगाशी चिंचकर सर जसं म्हणाले तसं तोडकर सरांनीसुद्धा अनेक लहान मोठ्या वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या स्त्री पुरुष, विद्यार्थी विद्यार्थिनी सगळ्यांना असं आपल्या एका सुंदर सूत्रामध्ये एकत्र रोवलेलं आहे, एकत्र गुंफलेलं आहे. आणि हा त्यांचा गुण सर्वांच्याच लक्षात येतो. मी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी किंवा शिक्षकांशी आणि काही माझे विद्यार्थ्यांशी यावर्षी बोलले. त्यांच्याशी बोलताना प्रत्येकाकडून एक गोष्ट जाणवली, म्हणजे सरांकडून मला प्रोत्साहन मिळालं. म्हणजे अगदी काल परवासुद्धा एका विद्यार्थ्याने मला असं सांगितलं छोट्या, की सरांनी मला प्रोत्साहित केलं म्हणून मी एवढी छान चित्र काढू लागलो. मला असं वाटतं की लहान असो किंवा मोठा असो, आपल्याला त्याच्याकडून उत्तम काम करून घ्यायचं असेल तर त्याचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणं, त्याला प्रोत्साहन देणं, प्रेरणा देणं, त्याचं कौतुक करणं, यामार्फतच ते काम होणार आहे. त्याच्या भोवताली आपण जर नकारात्मक वातावरण निर्माण केलं आणि त्याचा आत्मविश्वास कमी केला तर त्याच्या हातून कधीही चांगलं काम घडू शकणार नाही. आणि ह्याचं मूर्तिमंत उदाहरण मला वाटतं तोडकर सर आहेत, की ज्यांनी इतक्या लोकांना प्रेरित केलेलं आहे. आपल्या प्रशालेतल्या काही शिक्षिकांनी पण त्यांच्या प्रोत्साहनाने इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीच्या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलेलं आहे. तर असे सर्वांना प्रेरणा देणारे सर जे आहेत ते मला अनेकदा वेगवेगळ्या रूपांमध्ये भेटलेले आहेत. कधी मित्र म्हणून, कधी मार्गदर्शक म्हणून, कधी गुरु म्हणून. आणि जसं रांगोळे सर म्हणाले की विनोद बुद्धी त्यांची अतिशय प्रगल्भ आहे आणि कायम हास्य विनोद करत असतात. माझीसुद्धा अनेक वेळा त्यांनी प्रशंसा केली आहे, कधी मी केलेल्या चांगल्या कामासाठी आणि कधी न केलेल्या कामासाठीसुद्धा. तर प्रोत्साहन देणं हा त्यांचा मूळ हेतू असतो आणि मलाही त्यांच्याकडून पुष्कळ प्रोत्साहन मिळालेलं आहे. आमचीसुद्धा खूप चांगली मैत्री आहे. आम्ही मगाशी मी आणि बोरकर मॅडम बोलत होतो तेव्हा आम्ही असं म्हटलं की मॅडम आणि सर यांच्यामध्ये आपण भेद करू शकत नाही, इतके त्यांचं असं एकात्म भावना दोघांमध्ये दिसून येत आहे. आणि मॅडमचं पण व्हिडिओमधलं ऐकलं की मला समविचारी जोडीदार मिळाला, म्हणजे मॅडमसुद्धा त्यांच्यासारख्याच आहेत.
तो स्वभावातला शांतपणा एक आत्ता चिंचकर सर म्हणले तसे कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कधीही व्होलाटाईल होत नाही, ते एकदम शांतपणे रिस्पॉन्ड करतात, ते कधी रिॲक्ट होत नाहीत. तर तोच स्वभाव मॅडमचा आहे हे न सांगतासुद्धा त्यांच्याकडे बघून कळतं. तर मला असं वाटतं की सर व्यावहारिकदृष्ट्या शाळेतून निवृत्त होत आहेत, पण एक कलाकार कधीही निवृत्त होत नाही. सरांचं कलाक्षेत्रातील योगदान कायमच आपल्या सर्वांना जाणवत राहील आणि त्यांची कलेची सेवा साधना जी आहे ती दीर्घकाळ चालू राहो अशा शुभेच्छा सरांना देते. मला अजून एक सांगायचं आहे की बऱ्याचदा शाळेतल्या शिक्षकांचा उल्लेख ज्येष्ठ शिक्षक असा केला जातो, पण सरांचा माझ्याकडून कधी असा उल्लेख झाला नाही, कारण ते चिरतरुणच दिसतात. म्हणजे ते त्यांची रिटायरमेंट आहे हा शोध मला मागचं वर्ष सरताना लागला आणि आश्चर्य वाटलं की हे काय पुढच्या वर्षी हे निवृत्त होणार आहेत. यावर माझा विश्वासच नाही बसला. जेव्हा मला वाटलं की त्यांच्या आय कार्डवर मिसप्रिंट झाले की 2026मध्ये निवृत्ती होऊ शकतं ना असं. तर त्यामुळे मी कधीही सरांना ज्येष्ठ शिक्षक असं विशेषण लावलेलं नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते दिसतच नाहीत वृद्ध. आणि मला नाही वाटत की ते कधी म्हातारे होतील. ते दीर्घकाळ जगतील, दीर्घकाळ कलेची साधना करतील, पण ते कधीही म्हातारे होणार नाहीत. सर पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.